नमस्कार मंडळी. आज मी पहिल्यांदा हे बघा रवा आहे त्याचे पापड बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया कितपत होते. 1 वाटी रवा घेतला आहे आणि 9 वाटी या पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात जरा जिरं आणि चवीनुसार मीठ ठेवलं आहे. हे बघा. आता याला उकळी आल्यावर मी तो रवा टाकून मस्तपैकी शिजवून घेणार आहे. पहिल्यांदा मी प्रयत्न करते पापड बनवायचा. बघूया कितपत चांगलं होतं. कारण अजून कसं आज 19 जून अजून काय पावसाचं लक्षण दिसत नाही, ऊन आहे. म्हणून मी एक प्रयत्न करून बघते किती सक्सेस होतोय तो. तर पाणीला उकळी आली ना की त्याच्यात मी हा रवा टाकून चांगलं असं ढवळून घेणार. पाण्याला उकळी आली आहे तर रवा टाकते. तर चांगलं असं शिजवून घ्यायचं. एकदम 10-15 मिनिटं लागतील. आज आमची भार्या रव्याचे पापड. कसले रव्याचे पापड बनवण्याचा चालेल रेसिपी आहे. काय टाकलंस पहिलं? हे पाणी 1 वाटी हे घेतलं रवा आणि 9 वाट्या पाणी भांड्यात टाकलं आणि त्याच्यात जिरं 1 चमचा टाकलं, मीठ चवीप्रमाणे टाकलं आणि ते उकळी यायला दिली. त्या उकळी आल्यावर त्याच्यात मी रवा टाकला. रवा 10-15 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. पण ते रव्याचे होतात का पापड? आता बघू आपण करून. प्रयत्न तर केलाय, त्यानंतर रिझल्ट करेल. अजून शिजायचं आहे, जरा शिजलं पाहिजे. शिजायचं 10-15 मिनिटं लागतात. म्हणजे बारीक स्टोवर ठेवून शिजवायचं. असं मस्त शिजवायचं आणि थंड झालं की नेऊन वरती टेरेसवर हे करायचं, सुकत घालायचं. आज किती 19 जून आहे, अजून तर काय पावसाचं लक्षण दिसत नाही. म्हणून म्हटलं बघूया करून. ऊन आहे तोपर्यंत. आम्ही आलो ते आम्हाला नेहमी घाईघाईच असते. ते दुपारचा ऊन कडे घेते ना, मध्ये लवकर सुकते. म्हणून म्हटलं टेरेसवर नेऊन घालूया. आता बघते कितपत ते होते. आणि असं घट्ट यायला पाहिजे म्हणजे ते आटवायचं म्हणजे शिजवायचं. आटवायचं नाही, शिजवायचं. रवा शिजला पाहिजे ना. तरी 10-15 मिनिटं लागतात शिजायला. त्याला घोळत बसावं लागतं. नाही तर गोळे गोळे होणार ना लागण्याचे. अच्छा. त्याच्यामुळे आता बघूया. अजून नाही झालं. चमच्याला घट्ट लागलं पाहिजे ते. आणि ते जरा थंड झालं ना वर नेऊन सुकट ठेवणार आहे. शिजते अजून. शिजायला वेळ आहे. वेळ लागतो. जरा पेशंट ठेवावे लागतात तर होणार रिझल्ट चांगला. बरोबर. ढवळायचं कारण ते चिकटतं ना. ते ढवळत नाही. लागेल. चहाचा तो हे कर ना, गॅस पेटव ना. काय म्हणत होते? ते काकी काय म्हणत होते? काकी काय नाही म्हणत होत्या. झालं. फणस आणून ठेवला नाही ते. फणस आणून ठेवलाय. बोलता तुम्ही त्यांच्या घरी खा. चांगले आहेत, छोटे आहेत, रसाळ आहे. पण बघूया म्हणजे थोडे खाऊ कारण ते पचेल की नाही पचतील. थोडे खाऊ आणि ते आटल्यानं आम्ही गोठ्या म्हणजे आम्ही गोट्या म्हणतो. गोटियो. त्यांना आम्ही मीठ हे आपलं सुकवून माती लावून सुकवून ठेवू. माती जेव्हा मी गोट्यानं लावेन तेव्हा ते पण मी दाखवून तुम्हाला. आम्ही जेव्हा माती लावेन ना गोट्यांना सुकवून तेव्हा दाखवून. पुढे पावसात म्हणजे चांगले राहतात, खायला मिळतात. ते आम्ही मुंबईला घेऊन जाणार. म्हणजे काय भाजी नाही भेटली तर आपल्या हात घ्यायची. ते काय म्हणजे कुठल्या पण याच्यात म्हणजे वाशांमध्ये पण त्या गोट्या टाकून मस्त होते. चण्याच्या उसळीत टाका. भाजी छान होते. त्याच्यात कॅल्शियम आहे भरपूर. म्हणून ते खायचं. आता हे थंड होते. मी आता टेरेसवर जाऊन तयारी करून येते. जरा झाडू मारायला लागेल वरती. हां.
चला येऊन दे थंड. जाऊ का मी टेरेसवर? घ्याल चहा? चल टेरेसवर. मी हे तर करून येते तयारी, नंतर नंतर हे घेऊन जाताना करा. तर मी तयारी करून येते बघा, आज मी मारायची. हे बघा असे मी या पळीच्या साह्याने असे घालून घेतलेस प्लॅस्टिकवर. माझ्याकडे कॅमेरा नाही, कॅमेरा पकडायला माणूस नाही, एका हाताने करते. आम्ही काय स्टँड घेऊन आणला नाही. असे पळीच्या साह्याने पसरवून घ्यायचे. शेवट झाले. हे बघा एवढे झाले. आता बघू, सुकल्यावर कळेल. मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे. बघूया. हे बघा आमचा टॅरेस आहे गच्ची, ते सुकत घातले. आता मी बघतो रव्याचे पापड कसे झालेले. हे बघा रव्याचे पापड सुकले थोडे, सुकले. पलटी मारली. पलटी मारली. आज एवढं ऊन नाही, मळबट आहे म्हणून ते सुकले नाही जरा. पण मी आता पलटी मारून घेते. पलटी मारताय उडणार नाहीत ना सुकल्यावर. फेरी मारत राहायला पाहिजे. त्याच्यावर काहीतरी फडकं टाकावं. काय काय जरा जाड जास्त 2 दिवस लागणार अजून. पण आज तर मळबट होती. 2 ऊन दाखवावे लागतील तुला वाटते. 2-3 तिकडचे का नाही झाले? झाले, केले आधीच. 4 4 8 4 12 25 झाले. नाही 20 30 झाले. 30 झाले. कसे काय? 4 1 4 4 9 4 1 12. आता हे कळली, आयडिया आली ना, आता करू शकतो. हे कसं आपलं घाईघाईत येणं जाणं होतं ना. 28 झाले. 28 घाईघाईत येणं जाणं होतं ना. पाव किलो मध्ये 28च. पाव किलो थोडी होते ते, मग 100 ग्रॅम पण नव्हते. 1 वाटी एवढीशी. थोडेच केले मी आधी ट्राय. ऊन आत्ता ऊन पडले. सकाळपासून मळबट होती. आता 11:30च्या नंतर जरा ऊन आहे. हे पापड कसे काय झाले इथं तळून दाखवतो तुमका. सुकल्यावर पण दाखव. आज खूपच ऊन आहे. तापलं आहे नुसतं, खाली उतरवत नाही. मला जरा ती वायर काढून जरा करायचं होतं काम. सकाळच्या वेळेमध्ये घरात तो प्लंबर आला, तर प्लंबरकडनं सगळं करून घेतलं. आता काय हे कुठे गेली? मी कुठे जाणार आहे? काय करते? सांगितलेल्या आटल्या सुकत घातलेल्या त्या फणसाच्या काढून हा भाजी करते. कधी रात्री? फोडायच्या. हा दगड आणलेला नदीवरून आपल्या शंकरने आणलेला. हे गोट्या फोडायच्या. तशा फोडायच्या, लादी नाही फोडायचे, वरच्यावर मारून. फोड तुला आधी पण नाही फोडले. अशा फोडायच्या आणि असे एक सोलायचे. भाजी एकदम मस्त होते. करताना दाखवेन मी. जवला टाकणार जवला. आज आहे ना, शुक्रवार आहे ना, पण मी नाही ना खात. मग हे कर, शेंगा टाक. हे वांगी आहेत ना आपली परड्यातली वांगी, त्या दिवशी आणलेली ती टाकणार. हे बटाटा टाकून एकच करायचं रात्री. दाखवते रेसिपी. अजून एक फणस आणलाय आहे बघ, ते बाहेर एक ठेवलं आहे. हे फोडणार, रसाळ आहेत, खात नाही ना. फोडणार, जे गोट्या काढणार. लाडाने एक फणस आणून ठेवला. हां, ते थोडे खाणार. रसाळ आहे. अजून तो एक अजून एक तो एक आणून ठेवला. लाडांचा तरवा वर येतोय. परत एकदा पाणी मारायला पाहिजे होता. येतं आलेच नाहीत वाटते आज.
आज नाही आले. ती रिक्षा कोणाची उभी आहे तिथे? आणि आता वरती जायचं आहे टेरेसवर. सकाळी आपण हे केलं आहे ना रव्याच्या फेण्या रव्याच्या पापड. पापड ते बघायला वरती आणायला जायचं आहे. अजून ऊन आहे ना जरा म्हटलं ऊन 5:30 वाजले 5 हा मग वाजले ना अजून ऊन आहे. 6 वाजता आणायला जाईल ना तेव्हा दाखवते. मी पण काय अजून वर बघायला गेली नाही आहे. आणायला जाईन तेव्हा दाखवते. या भाजीची रेसिपी आपण टाकूया. रात्री करूया. ते उकडून पण मस्त लागतात. हा उकडून ना उकडून मस्त लागतात. भाजून पण लागतात ते पण मीठ नाही लागत. 2 कोपऱ्यामध्ये त्यांनी तरवा लावला. बोरिंगचा पाण्याचा फवारा मारला. पाऊस नाही तर यावेळी आता ही शेती हिरवीगार दिसली असती. हिरवी सगळे कोपरे हिरवेगार दिसणार असते. या महिन्यात तरवा काढून होणार होता आणि भात शिजले. अजून पेरणीच नाही झाली. पाऊस नाही तर पेरणी तरी काय करणार. चला आपण आता सकाळी रव्याचे पापड वर नेऊन सुकत घातलेले ते आणायला जाऊया. बघूया काय प्रोसिजर झाली आहे. हे बघा मस्त की सुकून एवढे झाले. अजून एक ऊन दाखवणार काय? उद्या जरा थोडं दाखवणार. थोडे थोडे बोलले आहेत. हां थोडे बोलले आहेत मध्ये. परत सकाळी दाखवूया. मग टाकते प्लॅस्टिकमध्ये बांध ना तसेच. हे बघा मस्तपैकी झाले आहेत. छानपैकी तसे झालेत कडक. हे जे पातळ घातलेत नाही देऊ पातळ घातले ते मस्त सुकले ते बघा. पातळ ट्रान्सपरंट झालं झाले ते बघ. आता पहिल्यांदाच केलंय ना आता कळेल आपल्याला. जिरा पण भरपूर झाला. उलट बरं आहे ना जिरा. मस्त झालेत. ओवा पण टाकायचा मग. ते उद्या परत एकदा घालते. आता कळाले म्हणजे आता मी जास्त करू शकते. कसे बांधते? असेच भांडं आणायला पाहिजे होतं ना काहीतरी. असं कर ना. जाऊ दे खाली कशात तरी ठेवूया. पिशवीत काढून ठेवू. चादर चादर घ्यायला पाहिजे. चला घ्या. हे राहून दे इथेच. ते राहू दे तसंच. लाड गेले का? आलेले लाड आले. ह्या दिसलेल्या तेच त्यांची दिसलेली गेली बाई. गेले असतील. 7 वाजले ना. 7 वाजत आले. चल जायचं आहे ना श्रावण मध्ये. काय मस्त दिसतंय नजारा बघा. वा लय भारी होय? दिसतंय. श्रावण मध्ये जायचं आहे. चला श्रावणात जाऊन येऊ. मस्त वाटणार सूर्य इथून मस्त खाली चालले असतात. हळूहळू खाली चालू. मस्त नजारा वाटतो. तिकडे खाण केल्यापासून आहे ना ते कोल्हे यायला लागले जास्त. जंगलात ना जंगलात ते त्यात दिसते काय माहित नाही. दिसते ना ते लांब आहे ते भरपूर. खाण केली आहे. तसं बघायला गेलं तर जवळ आहे चालत गेल्यावर. आणि इकडनं लांब दिसतंय ते. पण जेवढा हा जंगल आपण चढतो ना वरती इथे तेवढा जातो आपण. हा त्याच्या जरा डबल अजून तिकडे चढावं लागेल. त्याने अजून मॅगीची व्हिडिओ टाकली नाही ना. तू बघ कुत्रे बघ आले. मॅगीची नाही टाकली अजून. उद्या सोमवारी टाकेल. हे आहे ना प्लॅन सक्सेस झालेला आहे. आता तळल्यावर अजून कळेल. तळल्यावर बघता येतील. तेव्हा कळेल काय झालं ते. काय चाललंय? मी बोललेली ना गोट्याची भाजी बनवायची. काय गोट्या बटाटी टाकली आहे. ही आपल्या पराठ्यातली भाजी वांगी. हे फोडणीला टॅमॅटो टाकायचं आहे. वाटप आधीच काढलेलं आहे. तर वांगी कापून टाकते. कुकरमध्ये करणार आहे. कांदा घेतलाय टॅमॅटो कढीपत्ता फोडणीला. फोडणीला हे आपल्या पराठ्यातली वांगी बारकी बारकीच काढली आहे. कारण आता ती मोठी वांगी आली की हे होतात पिवळी होतात जून होतात. म्हणजे बारकी बारकीच काढली. मिक्स करून करणार. बटाटे टाकले. बटाटी मिक्स मिक्सअप एकच. आपण उशिरा गेलो असतो ना मे महिन्यात तर मोठी मोठी वांगी भेटली असते. नाही ही वांगी येतात मोठी पण ती पीक हे होतात जून होतात लगेच.
म्हणून जून म्हणजे बारकी त्यांचा बारकी- आता सीझन नसेल कदाचित. हा म्हणून ती बारकीच काढावी लागतात. ते बोली काय बारकी असतानाच काढा. अय्यो लाईट गेली. लाईट गेली, लाईट थोडा वेळ गेली. थांबा. तडतडली. तर मोहरी तडतडली आहे. कांदा कांदा, कढीपत्ता कढीपत्ता. फोडणीला. लाल अंडे, नंतर टोमॅटो, भाजी, मसाला झाली. इझी आहे भाजी. शॉर्टकट भाजी आहे ही, एवढं काय हे नाही. गोट्याची 15 ते 20 मिनिटामध्ये होणारी जाते. गोटे टाकले. माझ्या मैत्रिणी म्हणते तू काय गावी जाऊन सगळ्यांना जेवण शिकवतेस काय. गावी किती पण साधी भाजी केलात ना तरी जेवणाला चव भारी येते. कारण का गावी आपण पाणी जे गावचं आहे ना ते एकदम शुद्ध आहे. म्हणजे त्याला काय गाळून छाटून जळून बिळून काही येत नाही. डायरेक्ट जमिनीतलं पाणी. त्याच्यामुळे ना जेवणाला खूप चव येते. किती साधी म्हणजे पाण्यावरच इकडे जेवण. हा पाण्यावर जेवणच. सगळा पाण्यावर खेळ आहे जेवणाचा. आणि चुलीवर तर काय अजूनच. पण आम्ही चूल नाही केली आहे. करणार आहे चूल, वेळ आहे. हे बघा अशा परीने ही आटल्यांची भाजी झालेली आहे. फणसाची आटली. फणसांचे आटले गोट्याची भाजी झालेली आहे. मस्तपैकी मस्त शिजल्या पण आहेत आटल्या. आणि भाजी छानपैकी झाली आहे बघा. शिजली आहे मस्त. आता आपण खाऊया. एकदा ट्राय करा, बघा करून खावा. छान लागेल तुम्हाला. त्याच्यात सुकट टाकलं असतं तर अजून छान झाली असती. शुक्रवार मध्ये सुकट नाही टाकलं. आम्ही सुकट नाही टाकलंय. तर अशा तऱ्हेने आता झालेली आहे. बाय. तर उद्या बघूया कुठली रेसिपी करायला मिळते का. चला बाय.